आंबा बर्फी बरेचदा विकत आणली जाते आणि विकत मिळते तशी बर्फी आपल्याला घरी करता येणार नाही असं वाटतं. पण तसं अजिबात नाही आहे. बाहेर विकत मिळते अगदी तशीच आंबा बर्फी आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथे आंब्याचा गर घेतलेला आहे. छान पिकलेले 2 हापूस आंबे घेतले. त्याचा गर काढून घेतला. पाणी न घालता मिक्सरमधून काढून घेतला. आता हा गर वाटीने मोजून घेतला. 2 वाट्या इतका आहे. तर त्यासाठी आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची आहे 1.5 वाटी. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1.5 वाटी इतकी साखर घालून घेतलेली आहे. साखर तुम्हाला जर जास्त आवडत असेल गोड बर्फी तर अजून घालू शकता. आता हे मिश्रण सुरुवातीला आपल्याला पातळ झालेलं दिसेल. त्यानंतर एक 5 ते 6 मिनिटांनंतर हे मिश्रण अशा पद्धतीने थोडं थोडं घट्ट व्हायला लागेल. आता यामध्ये घालून घेऊया थोडासा खवा. खवा आपल्याला व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. छान असं हे मिश्रण एकत्र झालं आणि कडेने सुटू लागलं की सर्वात शेवटी आपल्याला घालायचे आहेत 2 चमचे मिल्क पावडर. खव्याच्या ऐवजी तुम्ही पूर्णपणे मिल्क पावडरसुद्धा वापरू शकता. तर हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्हाला जवळून दाखवते की मिश्रण अशा पद्धतीचं झाल्यानंतर आपल्याला लगेचच गॅस बंद करायचा आहे. एका तूप लावलेल्या ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये हे मिश्रण जाडसर असं पसरवून घ्यायचं आहे. त्यानंतर एखाद्या कागदाने किंवा शीटने तुम्ही हे छान असं थापून घ्यायचं आहे. बर्फी जेवढी छान थापली जाईल तेवढी छान स्मूथ बनते आणि एकसारखी बनते. त्यानंतर यावरती घालायचे आहे ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार घालून घ्यायचे आहे. अर्धा तासानंतर ही बर्फी कट करून घ्यायची आहे. हवे त्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आहे. त्यानंतर 1 तास हे थंड होऊ द्यायचं आहे आणि संपूर्णपणे थंड झाल्यानंतरच याच्या वड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीची तोंडात टाकताच विरघळणारी आंबा बर्फी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार झाली. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. थँक्यू.